Question 6. If matrix A contains elements 2, -3, 5, -4, -6, 1, matrix B contains elements 2, 1, 4, -1, -3, 3, and matrix C contains elements 1, 2, -1, 4, -2, 3, then show that transpose of A minus C equal to transpose of A minus transpose of C. इथे LHS साइड इक्वल टू RHS साइड हे आपल्याला प्रूव्ह करायचे, शो करायचे. तर आपल्याला पहिल्यांदा कॅल्क्युलेशन कोणते करावे लागतील? LHS साइड सॉल्व करण्यासाठी आधी A मायनस सी काढायचं आहे, नंतर ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा, A मायनस सीचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, नंतर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आरच्या साईडला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स C आणि ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A मायनस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स B. म्हणजे इथे आपल्याला LHS आणि RHS मिळतील आणि ह्या दोन्हींचा आन्सर सेम आहे हे प्रूव्ह करायचं. तर आता आपण LHS साइड सॉल्व करू. सोल्युशन LHS साइड लेफ्ट हँड साइड A मायनस सी याचा ट्रान्सपोज आहे, ट्रान्सपोज ऑफ A मायनस सी मॅट्रिक्स. त्यासाठी आपण आधी A मायनस सी करायचे. A मायनस सी मॅट्रिक्स A आधी लिहायचा आहे 2, -3, 5, -4, -6, 1 मायनस मॅट्रिक्स C 1, 2, -1, 4, -2, 3. तेव्हा ही दोन मॅट्रिक्स मध्ये ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केव्हा पॉसिबल असतं? जेव्हा त्यांच्या ऑर्डर ह्या सेम असतात. ऑर्डर सेम असेल, इक्वल असेल तेव्हाच सबट्रॅक्शन होऊ शकतं किंवा ॲडिशन होऊ शकतं. तिथे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे, वजाबाकी करायची. मॅट्रिक्स A चे ऑर्डर काय आहे? 3/2, 3 रोज 2 कॉलम. मॅट्रिक्स C चे ऑर्डर पण 3/2, 3 रोज 2 कॉलम. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. तिथे आपण आता वजाबाकी करू. वजाबाकी करताना काय करायचंय? करस्पॉन्डिंग एलिमेंट्स वजा करायचे. इक्वल टू 2 - 1, 2 - 1, 2 - 1, 1, -3 किंवा -3 - 2, -3 - 2, -5, -5, 5 -1, 5 -1 means 5 + 1 6, -4 - 4, -4 - 4 0. इथे 0 येणार आहे. 0. -6 - -2, -6 - -2 means -6 + 2 -4, -4, 1 - 3, 1 - 3 - 2, -2. आता ह्या मॅट्रिक्सची पण ऑर्डर काय आहे? 3 रोज 2 कॉलम्स. A मायनस सी याचा आपल्याला आता ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज ऑफ A मायनस सी म्हणजे जे रो आहेत त्याचे आपल्याला कॉलम करायचे आणि जे कॉलम आहेत ते रो करायचे. आता फर्स्ट रो मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? फर्स्ट रो मध्ये आहेत 1 आणि -5. त्याचे आपल्याला काय करायचं? कॉलम -1 and -5, 1, -5. सेकंड रोचा सेकंड कॉलम, थर्ड रोचा थर्ड कॉलम. आता ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर बघा काय आहे. इथे फक्त 2 रोज आहेत. फर्स्ट रो, सेकंड रो म्हणजे 2 रोज अँड 3 कॉलम्स. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. तर इथं आपण LHS साइड सॉल्व केली. आता RHS साइड सॉल्व करू. ह्याला इथे आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू. आता RHS साइड, RHS साइड काय आहे? तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A मायनस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स C. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A काढू आपण. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A जे रोज आहेत त्याचे कॉलम करायचे. 2 - 3 हे एका रो मधले आहे त्याचं आपण कॉलम करू. 2 - 3, 5 - 4, 5 - 4, -6, 1. तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स C रोज आणि कॉलम इंटरचेंज करायचे. 1, 2, -1, 4, -2, 3. आता इथे ऑर्डर बघा काय? इथे ऑर्डर बघा दोन्हींची सेम आहे. 2/3, 2 रोज 3 कॉलम, 2/3, 2 रोज 3 कॉलम. त्याच्यामुळे इथे सबट्रॅक्शन पॉसिबल आहे. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ A मायनस ट्रान्सपोज ऑफ C इक्वल टू हे आपण लिहून घेऊ एलिमेंट सगळे. ह्याच्यामध्ये मायनस आहे 1, -1, -2, 2,
4 3. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आता आपल्याला काय करायचे आहेत, मायनस करायचे आहेत, कारण दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम आहे, त्याच्यामुळे आपण सबट्रॅक्शन करू शकतो. 2 - 1 1, 5 - -1 इथे प्लस होईल, मायनस मायनस प्लस, निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. 5 + 1 6, निगेटिव्ह 6 मायनस -2, निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह, म्हणजे -6 + 2 -4, -3 -2 -5 -4 -4 0 1 -3 -2. याला इक्वेशन 2 म्हणू आपण. आता इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड बघा सारखेत का, त्याची ऑर्डर 2/3 आहे. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स बघायचे आहेत. 1 1 6 6, निगेटिव्ह 4 4, 1 1 6 6, निगेटिव्ह 4 निगेटिव्ह 4, निगेटिव्ह 5 निगेटिव्ह 5, 0 0, निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 2. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. ही LHS साइड आहे, LHS साइड, आणि ही RHS साइड आहे. तर दोन्ही ह्या सेम आहेत, कारण हे मॅट्रिक्स हे दोन्ही सेम आहेत, इक्वल आहेत. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल आहेत. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आणि ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर सेम आहे. 2 rows 3 column, 2 rows 3 column. Answer. Therefore, transpose of matrix A minus C is equal to transpose of matrix A minus transpose of matrix C. LHS equal to RHS.